राज्यात ऑपरेशन टायगरने गती घेतली आहे। ठाकरे गटाला खिंडार पाडण्यासाठीची रणनीती थेट दिल्लीत आखण्यात आली आहे। या प्रकरणाचे धागेदोरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याशी जोडले गेले। दिल्लीतील गोपनीय बैठकीत ठाकरे गटाच्या 9 पैकी 7 खासदारांची उपस्थिती असल्याची चर्चा सुरू आहे। मंत्री प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीच्या वेळी एकनाथ शिंदेंसोबत श्रीकांत शिंदेही उपस्थित होते। श्रीकांत शिंदे हे खासदारांची मनधरणी करण्यात यशस्वी ठरल्याचं बोललं जात आहे। या फुटीच्या बदल्यात खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान आणि इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांचं आमिष दाखवण्यात आलंय। यामध्ये मराठवाड्यातील एका बड्या नेत्याचं नाव आघाडीवर आहे। मुंबईतील 2 खासदार सोडल्यास उर्वरित 7 खासदार आपला मार्ग बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे। शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे या ऑपरेशनवर एका अर्थाने शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं जात आहे। मंत्रिमंडळ विस्तार आणि संभाव्य बंड उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का ठरू शकतो। आता हा राजकीय वणवा नेमका कधी पेटतोय आणि ठाकरे गट या संकटाचा सामना कसा करणार याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय।